राज्यातील नागरिकांसाठी तातडीची सूचना. आजपासून सुरू झाल्यात 10 योजना. थेट खात्यात पैसे येणार, सरसकट सर्वांना लाभ. बैठकीत झाला मोठा निर्णय. सर्वसामान्य आणि गरीब महाराष्ट्रातील जनतेला या 10 योजनांचा लाभ मिळणार. गरीब, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य महाराष्ट्रातील लोकांचा विचार करून या 10 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यातील एक योजना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीला 1,01,000 रुपये देते, तर दुसरी योजना गॅस सिलेंडर अतिशय स्वस्त दरात देते. तर तिचा लाभ घेतल्यास दुसऱ्या योजनेसाठी तुम्ही पात्र डायरेक्ट होता आणि ज्याच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. एका योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये, तर शेतकऱ्यांना 12,000 रुपये, तसेच प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान. तसेच एका योजनेत शिक्षक पूर्ण केलेल्या म्हणजे ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं अशा बेरोजगार मुलांना सरकार पगार देते 10 ते 12,000 रुपये. चौथी योजना समस्त माता भगिनींना 1,500 रुपये महिना, तर कामगारांना 1,00,000 रुपयाचा विमा, तर त्यांच्या मुला किंवा मुलींचा शिक्षणाचा खर्च त्या ठिकाणी सरकार करते. तर अशा क्रांतिकारी योजनांची सुरुवात झालेली आहे. अतिशय कमी वेळात म्हणजेच 5 मिनिटांमध्ये 10 योजनांची माहिती आपण सांगणार आहोत. योजना कोणत्या, नाव कोणती, पात्रता काय, कसं अर्ज करायचं ही तर माहिती सांगून, पण व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला 10च्या 10 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त एकच छोटीशी टिप्स अशी सांगू की ज्याच्या माध्यमातून 10 योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी खुशखबर, 10 योजना लागू झाल्या. बैठकीत झाला मोठा निर्णय. गरीब सर्वसामान्य लोकांना आता रेशन कार्ड तसेच आधार कार्डवर योजना सुरू झाल्या तर मोठा लाभ मिळणार. पहिली योजना ज्यामध्ये लाभार्थ्याला गॅस सिलेंडर अतिशय स्वस्त दरात मिळू लागतो आणि त्यानंतर एका अशा योजनेला तो लाभार्थी पात्र होतो की ज्याच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देखील मिळायला सुरुवात होतात सरकारच्या नवीन घोषणेनुसार. आता ही जी योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत काय काय मिळतं ते एकदा बघून घेऊयात. आणि दुसरी योजना ती इतकी चमत्कारिक आहेत की जिच्या माध्यमातून 1,01,000 रुपये मिळतात. पण तत्पूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे तर हिच्यासाठी पात्रता ठरवण्यात आलेली आहे की लाभार्थ्याचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असलं पाहिजे आणि यासाठी 3रं कागदपत्र लागतं. हा अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे. चौथी जी पात्रता आहे त्याच्याकडे जे कागदपत्र असलं पाहिजे रेशन कार्डमध्ये पिवळं किंवा केशरी देखील चालू शकतं. आणि 5वी याची पात्रता आहे की तुमच्याकडे गॅस कनेक्शन नसावं आणि जरी असलं तर ते महिलेच्या नावावरती असावं, जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. दुसरी जबरदस्त योजना आहे जिच्यामध्ये लेक लाडकी योजना, जिच्यात 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच मुलीच्या जन्मापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 1,01,000 रुपये मुलीच्या खात्यावरती जमा करून घेता येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ठरवलेली आहे. यामध्ये पहिला मुद्दा, मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. आईवडिलांचं उत्पन्न जे आहे तर ते कमी असावं. मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. लक्षात घ्या, 1 एप्रिलच्या आधी जर जन्म झालेला असेल 2023 तर पूर्णपणे तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलीच्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आवश्यक आहे. मुलीचं कुटुंब हे राज्यातील रहिवासी असावं, जेणेकरून तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता. आणि मुलीच्या जन्मापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर 1,01,000 रुपये तुम्ही मिळू शकता. पुढची योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी, जिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, जिच्यामध्ये 65 वर्षापेक्षा ज्यांचं 65 वर्षापेक्षा कमी असे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 3,000 रुपये मिळतील. पण पुढची योजना खूप जबरदस्त आहे, जिच्यामध्ये शेतकऱ्यांना 12,000 रुपये आणि प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळतील. तर मुख्यमंत्री वयोश्री योजनामध्ये ज्यांचं वय 65 पूर्ण आहे तर अशा योजनेमार्फत त्यांना 3,000 रुपये डायरेक्ट खात्यात जमा होणार. ज्या नागरिकांचं वय 65 वर्ष किंवा जास्त 65पेक्षा जास्त नको 65पर्यंत पाहिजे तर त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर त्यासाठी राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि त्यानंतर अर्जदाराकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणार आहे. शेतकऱ्यांसाठी चौथी क्रांतिकारी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर या योजनेअंतर्गत PM किसान योजनेच्या धर्तीवर तुम्हाला 6,000 रुपये प्रतिवर्ष मिळतील. तसेच PM किसानचे 6 आणि नमो शेतकरीचे 6 असे टोटल 12,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. फक्त यासाठीची एक जी रिक्वायरमेंट किंवा पात्रता आहे ती म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणे. आत्ताच लाडका शेतकरी योजना सुरू झाली, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान कापूस आणि सोयाबीनसाठी देण्यात येणार आहे. विदाऊट पीक पाणी, विदाऊट सर्वेक्षण, विदाऊट कुठल्या अर्जानुसार तात्काळ हे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात 5,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान जमा होणार आहे. पुढची योजना ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे अशा बेरोजगारी मुलांसाठी ज्यांना सरकार पगार देणार. आणि त्याच्या पुढची योजना इतकी जबरदस्त आहे की यामधून महिलाला शिलाई मशीन मिळणार आहे. त्याचबरोबर
आता लाडका भाऊ योजना जी आहे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे अशा मुलांना 10,000 ते 12,000 रुपयापर्यंत रक्कम मिळली जाणार आहे. यामध्ये पात्रता आहे की 18 वर्ष पूर्ण असावं, 35पेक्षा कमी असावं. योजनेचा फॉर्म तुम्हालाही भरता येणार आहे, लाभ घेता येणार आहे. दुसरी पात्रता याच्यात असे आहे की शिक्षण कमीत कमी 12वी असावं, म्हणजे 12वी, डिग्री, डिप्लोमा अशा वेगवेगळ्या शिक्षणात पासआउट झालेल्या मुलांसाठी तुम्हाला मिळणारा लाभ देखील हा वेगवेगळा असणार आहे. पुढची 6वी योजना जी आहे तर तिच्यामार्फत शिलाई मशीन मोफत, तसेच तुम्हाला कुठलाही व्यवसाय करण्यासाठी जबरदस्त कर्ज देखील त्या ठिकाणी मिळतं. पण पुढची योजना ही महाराष्ट्र शासनाची क्रांतिकारी योजना आहे. महिलांमध्ये जल्लोष आहे, महिलांमध्ये आनंद आहे आणि जिची रक्कम देखील वाढणार आहे. पण तत्पूर्वी जी योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन त्या ठिकाणी मिळत आहे. तो एखाद्या कामगारासाठी, कारागिरासाठी, एखादा दुकान व्यवसाय टाकण्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत शासन मदत करणार आहे. तुम्ही जर प्रधानमंत्री विश्वकर्माचा फॉर्म भरला तर लवकरात लवकर देखील तुम्हाला शिलाई मशीनचा लाभ मिळू शकतो. याकरता अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. दुसरी पात्रता अर्जदाराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. तुम्हाला शिलाई मशीनचा उद्योगधंदा करण्यासाठी मानधन रक्कम देखील दिली जाणार आहे. तिसरी पात्रता म्हणजे अर्जदार काय उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती फॉर्म तुम्हाला सरकारला द्यावा लागणार आहे आणि जो अर्जदार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे अशी त्याची हे आहे. 7वी योजना लाडकी बहीण योजना महिलांना 1,500 रुपये प्रति महिना मिळतोय. 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टमध्ये पहिला टप्पा जारी झाला, ज्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले. दुसरा टप्पा 31 ऑगस्टपर्यंत झाला, ज्यात पैसे मिळाले. आता तिसरा टप्पा जाहीर झाला आहे. तिसऱ्या टप्प्याचे देखील पैसे लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. 8वी योजना निराधार लोकांसाठी जी आहे संजय गांधी निराधार योजना. या योजनेच्या माध्यमातून निराधारी व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित महिला अशा सर्व यांना सरकार प्रत्येक महिन्याला पैसे देत आहे. या आधारावरती पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा व्यक्ती लाभ घेत असतात. जी पात्रता आहे यासाठी ज्या महिला आहेत त्यामधली पहिली पात्रता अर्जदाराचं वय 65 पूर्ण असणं आवश्यक आहे, याचा लाभ मिळणार आहे. दुसरी पात्रता दारिद्र्य रेषेखाली कुटुंब जर असेल तर त्यासाठी किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढची योजना श्रावणबाळ योजना. राज्यातील 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र जे काय आहे तुम्ही रहिवासी असावे. त्याचबरोबर दुसरी पात्रता तुमचं उत्पन्न कमी असायला आवश्यक आहे. त्यानंतर शेवटची योजना प्रधानमंत्री कामगार योजना. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना मोफत 1 लाखाचा विमा, तसेच त्यांच्या मूल आणि मुलीसाठी वेगवेगळ्या शिक्षणासाठी अगदी 1 लाख रुपयापर्यंत पैसे त्या ठिकाणी मिळत असतात. पहिलीपासून अगदी डिग्री, डिप्लोमा होईपर्यंत यांना पैसे त्या ठिकाणी मिळत असतात. यासाठी तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असणं गरजेचं आहे आणि राज्य शासनाच्या बांधकाम कामगारच्या जे काय पोर्टलवर तुमची नोंदणी आवश्यक आहे. तर तुम्हाला सर्व बाबतीत याच्यामध्ये माहिती त्या ठिकाणी मिळत असते. तर तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या kisanhelpline.org या संकेतस्थळाला भेट द्या. गुगल ओपन करून kisanhelpline.org सर्च करा आणि तुम्हाला सर्व लिंक्स त्या ठिकाणी मिळून जातील. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब